नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुस्तीगंध। मित्रांनो, या चॅनलवरती आपल्याला कुस्ती बद्दलचे कुस्ती रिलेटेड असे व्हिडिओ मिळत असतात जे तुम्हाला ऐकवत नाही आहेत आणि मला नक्कीच माहिती आहे की माझे जे प्रेक्षक आहेत तर त्यांना कुस्तीचे हे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आवडत असतात आणि म्हणूनच काही काळानंतर मी समोर येतोय तुमच्या ते यासाठीच की तुम्हाला या गोष्टी आवडतात आणि जर तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे। मित्रांनो, आजही आपल्यासमोर एक अशी गोष्ट आणणार आहे, असा एक किस्सा आणणार आहे आणि अशी एक लढत आणणार आहे जी लढत तुम्हाला आठवतही असेल जर तुम्ही त्या काळातले असाल। पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओजला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे विविध असे जुन्या काळातील जे पैलवान होऊन गेलेले आहेत तर त्यांचे माहिती त्यांची व्हिडिओज आपल्याला मिळत असतात आणि ते नक्कीच आपल्याला आनंद मिळवून देतात, कारण त्या काळातील आपण नाही आहोत पण त्या काळातील जे जुने पैलवान आहेत त्यांनी कोणकोणती मेहनत केली होती, कोणता खुराक होता, त्यांचा व्यायाम कसा होता, या सर्व गोष्टी आपल्याला कळून येतात। त्यांचे डावपेच कसे होते तर या गोष्टी आपल्याला जाणून घेण्याचा खूपच एक उत्कंठा असते आपल्याला आणि ती उत्कंठा ही आपल्या या व्हिडिओज मार्फत आपण प्रोव्हाइड करत असतो, देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि करणार आहात। तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार आणि गुलाब बर्डे यांना तुम्ही ओळखतच असाल आणि यांच्याबद्दलच एक कुस्तीचा किस्सा आहे। जी लढत आहे ती लढत आपल्याला या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की या लढतीमध्ये कशा प्रकारची ही लढत होती आणि या व्हिडिओच्या टायटललाच आपण असं लिहिलेलं आहे की पावसात रंगलेली तुफान लढत, कारण अशा पावसातही ही लढत खेळली जात होती। अशा पावसातही हे दोन्ही पैलवान एकमेकांना धडकत होते आणि या धडकतीमध्ये जसा आपला विजेचा चमचमाट होतो, वीज चमकत असते, तशाच प्रकारे त्यांचे हात धडकत होते आणि प्रेक्षकांची जे हृदय होतं तेही धडकत होतं। तर अशाच प्रकारची एक लढत आहे, तर त्या लढतीचा किस्सा आपल्याला या व्हिडिओ मार्फत देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ही 1989 सालची खासबाग मैदानातली कोल्हापूर जिल्ह्यातली ही लढत आहे आणि या लढतीचा किस्सा आपण इथून पुढे ऐकणार आहोत। तर मित्रांनो, साल होते 1989 आणि उन्हाळा संपत आला होता। मे महिन्याचा अखेर असेल कदाचित। कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात 5000 प्रेक्षकांची तिकीट काढून प्रचंड गर्दी भरलेली होती आणि ती गर्दी का भरली असेल हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल। तर मित्रांनो, निमित्त होते पैलवान गुलाब बर्डे आणि पैलवान लक्ष्मणराव वडार यांची ही थरारक कुस्ती। दोघेही पैलवानांनी हिंदुस्थानात धुमाकूळ घातला होता। एक होता चपळ चित्ता तर दुसरा होता बिबळ्या वाघ। गाठ पडली होती ती खासबाग मैदानात। असे हे खासबाग मैदान ऐतिहासिक खासबाग मैदान आहे जे कोल्हापूरमध्ये स्थित आहे। शाहू महाराजांच्या खासगीत अनेक तालमी त्या काळी अस्तित्वात होत्या, मात्र शाहू राजांच्या नंतर तेवढ्या आत्मीयतेने कुस्तीकडे पाहिले जात नव्हते। अनेक खासगीतल्या तालमीची दुरावस्था झाली होती। काळा इमाम तालीम पण अशीच दुरावस्थेत त्या काळी होती। राजाश्रय जरी संपला असला तरी लोकाश्रय मात्र अजूनही कुस्ती क्षेत्राला तारून होता। म्हणूनच या कुस्तीचे पैसे काळा इमाम तालमीच्या डागडुजीसाठी संयोजक देणार होते आणि असेच ठरले होते। दुपारचा प्रहर टळत आला होता आणि छोट्या कुस्त्यांना प्रारंभ झाला होता आणि मैदानाची क्रमांक 1 ची कुस्ती मैदानात आली होती, म्हणजेच पैलवान लक्ष्मणराव वडार आणि पैलवान गुलाब बर्डे यांच्या विरुद्धची ती कुस्ती। सलामी झडली, चौदंडी सुरू झाली। दोघेही पैलवान गरम झाले। लक्ष्मणराव वडार महाराष्ट्र केसरी होते आणि गुलाब बर्डे सुद्धा महाराष्ट्र केसरी होते। गुलाब बर्डे हे उलटी उडी मारण्यात पटाईत होते। पैलवान गडी आणि कोलांटी उडी, ठकास महाठक अशीच ती कुस्ती होती। लक्ष्मणराव वडार
यांनी एकेरी पटाची पकड धरली आणि गुलाब बर्डेला खाली आणून धरले आणि मग काय, हाताचा घुटणा मानेवर ठेवला. तो हात तसाच आपल्या दोन्ही हातात धरून गुलाब बर्डे यांनी पायाची आघडी लावत लक्ष्मणराव वडार यांच्यावर ताबा मिळवला आणि प्रेक्षकातून एकच टाळ्या आल्या. मात्र क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मणराव वडार दशरंग फिरू लागले आणि क्षणात कुस्ती पुन्हा समोरासमोर आली. मैदानात जणू सुदर्शने फिरत होती असाच भास होत होता. मित्रांनो, यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल ही कशा प्रकारची ही कुस्ती होत होती. दोन्हीही पैलवान हे महाराष्ट्र केसरी गदा मिळवलेले पैलवान होते आणि या पैलवानांमध्ये ही थरारक कुस्ती कशा प्रकारे घडत असेल मैदानामध्ये, तर याचा अनुभव तुम्हाला या ओळींमार्फत, या शब्दांमार्फत आलाच असेल. तर मित्रांनो, मैदानातून जणू सुदर्शने फिरत होती असाच भास होत होता. दोघांचीही वाहवा सुरू झाली. मात्र असाच अर्धा तास गेला असेल आणि आभाळात ढगांची गर्दी झाली. नभोमंडळातून सरसर सरी बरसू लागल्या. मित्रांनो, अशा पावसातही कुस्ती थांबली नव्हती. अशा पावसातही दोघांची कुस्ती एखाद्या विजेला चमकावी तशा प्रकारची ही कुस्ती ही या मैदानात चमकत होती. पावसाच्या सरी ढगातून, नभोमंडळातून बरसत होत्या, पण या दोघांची हाते, या दोघांचे ज्या चाली होत्या त्या संपलेल्या नव्हत्या. तर अशा प्रकारच्या या नभोमंडळातून सरसर सरी बरसू लागल्या होत्या. खासबाग मैदानातील मातीचा चिखल झाला होता. दोघेही पैलवान त्या चिखलात आणि पावसात खेळत होते आणि प्रेक्षक असल्याही पावसात ती कुस्ती पाहत होते. हे मात्र अधिकच नवल होतं. पण मित्रांनो, शेवटी पावसाचा जोर वाढल्याने ही अविस्मरणीय कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली होती. मित्रांनो, दोघेही पैलवान ताकदीचे पैलवान होते आणि पावसाचा जोर वाढल्याने ही कुस्ती थांबवण्यात आली होती. नाहीतर कशा प्रकारचा हा निर्णय लागलेला असता हा कोणालाच सांगताही येत नव्हता आणि कल्पनाही करता येऊ शकत नव्हती. ही अशा प्रकारची कुस्ती दोघेही महाराष्ट्र केसरीचे मानकरी पैलवान होते आणि या दोघेही पैलवानांमध्ये पावसात झडलेली ही धडक होती आणि ही कुस्ती होती. तर ती कुस्ती एक अविस्मरणीय कुस्ती म्हणून बरोबरीत सोडवण्यात आली होती. मित्रांनो, कुस्ती जरी बरोबरीत सुटली असली तरी प्रेक्षक मात्र समाधानी होऊन घरी परतले होते. का नाही मित्रांनो? कारण प्रेक्षकांना या दोघेही महाराष्ट्र केसरी पैलवानांची कुस्ती ही पाहणंच एक अविस्मरणीय क्षण होता आणि त्यामुळेच जरी ही कुस्ती बरोबरीत सुटली असली तरी प्रेक्षक मात्र समाधानी होऊन घरी परतले होते. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलेच असेल की ही कुस्ती कशा प्रकारची चाललेली होती या पावसामध्ये. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही कुस्तीची माहिती आवडली असेल आणि पैलवान लक्ष्मणराव वडार आणि गुलाब बर्डे यांच्यामध्ये ही कुस्ती चढलेली होती आणि ही कुस्ती तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. जे कुस्ती प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि ही माहिती जुनी कुस्ती आहे, त्यामुळे आजकालच्या नवीन पिढीला ही कुस्तीची माहिती मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच कुस्तीच्या किस्सासोबत किंवा कुस्तीच्या माहितीसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.